श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, माणसाचं आयुष्य हे एखाद्या नदीसारखं असतं. उगम छोटासा, प्रवाह वेगवेगळ्या वळणांनी भरलेला. काठावर कधी हिरवीगार शेती तर कधी कोरडी वाळू, पण तरीही श्रोतेहो, ती नदी मात्र वाहत राहते. या प्रवासात माणूस अनेक चेहरे पाहतो, अनेक हात धरतो. काही हात सुटतात तर काही आयुष्यभर सोबत राहतात. कधी विश्वासानं मन भरून येतं, कधी फसवणुकीनं डोळं ओलं होतात. तरीही जगणं थांबवत नाही. कारण श्रोते हो, जगणं म्हणजे फक्त दिवस काढणं नसते, तर जगणं म्हणजे प्रत्येक अनुभवातून स्वतःला पुन्हा घडवत राहणं असतं. श्रोते हो, आपल्या सभोवतालची माणसं, त्यांच्या भावना, त्याग, समजुती, संघर्ष, कष्ट, शांतपणे केलेली सेवा, या सगळ्यातूनच जीवनाचं खरं तत्वज्ञान उलगडत जातं. शब्द मोठे असण्यापेक्षा मन मोठं असणं महत्वाचं आहे, हे आपल्याला अनुभव शिकवतो. पैसा, पद, प्रसिद्धी यांना एक मर्यादा असते, पण माणुसकी, संयम आणि निष्ठा यांना मात्र सीमा नसते. जे मनाला भेटतं ना, तेच आयुष्यभर साथ देतं. श्रोते हो, मी जे सांगतोय ते फक्त ऐकण्यासाठी नाही, ते थोडं थांबून विचार करण्यासाठी, दमलेल्या मनाला थोडी उभारी देण्यासाठी, संभ्रमात अडकलेल्या माणसाला त्या पावलांना दिशा देण्यासाठी आणि स्वतःकडं पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्यासाठी. श्रोते हो, प्रत्येक ओळ ही आरशासारखे, ज्यात आपलं प्रतिबिंब हे आपल्याला दिसतं. कारण श्रोते हो, शेवटी जग बदलण्याआधी स्वतःला समजून घेणं आवश्यक असतं. आणि एकदा का स्वतःला समजून घेतलं की आपलं जगणं अधिक सुंदर होत असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संस्कार हे शिकवले जात नाहीत, ते जगले जातात. घरात मोठ्याने दाखवलेली वागणूक, बोलण्यातली नम्रता, संकटातली संयमशीलता, हे सगळं नकळत पुढच्या पिढीला मनात कोरलं जातं. म्हणून संपत्तीपेक्षा मूल्यांची परंपरा द्या. कारण पैशाचा वारसा संपतो, पण संस्कारांचा वारसा पिढ्या घडवतो. चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी दिसत नाही पण जाणवते. माणूस एकटा असताना जसा असतो तसाच तो खरा असतो. बाहेरच्या जगात दाखवलेली प्रतिमा ही तात्पुरती असते, पण आतली शुद्धता कायमची ओळख बनते. दोन माणसं जेव्हा एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात, तेव्हा ते फक्त छत शेअर करत नाहीत, ते स्वप्न, भीती, जबाबदाऱ्या आणि आशा शेअर करत असतात. एकमेकांना बदलण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर संसार संघर्ष नसून सहप्रवास बनतो. घर मोठं असण्यापेक्षा त्यातली माणसं एकमेकांसाठी मोठी असणं महत्वाचं आहे. जिथं रागापेक्षा संवाद मोठा असतो आणि अहंकारापेक्षा माया मोठी असते, तिथंच घराला खऱ्या अर्थानं ऊब असते. जबाबदारी ही ओझं नसतं, ती विश्वासाची पावती असते. कुणीतरी आपल्यावर विसंबू नये ही जाणीवच माणसाला अधिक प्रगल्भ बनवते. प्रामाणिकपणा हा तात्पुरता फायदा देत नाही, पण तो कायमचं समाधान देतो. चुकीच्या मार्गाने मिळालेलं यश झोप हरवून नेतं, तर योग्य मार्गाने मिळालेला साधा विजय सुद्धा मन शांत ठेवतो. मैत्री ही रोज बोलण्यात नसते, ती विश्वासात असते. कितीही अंतर असलं तरी संकटात पहिला फोन ज्याला करावासा वाटतो, तो खरा मित्र असतो. आई वडील ही आपली पहिली शाळा असतात.
त्यांच्या त्यागाची किंमत समजायला वेळ लागतो, पण ती समजली की आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. कष्टाशिवाय यशाची चव लागत नाही. घाम गाळून मिळवलेली गोष्टच आत्मविश्वास वाढवते. अभिमान देत नाही तर समाधान देते. स्वाभिमान म्हणजे अहंकार नव्हे, तो स्वतःच्या मूल्यांवर ठाम उभं राहण्याचं धैर्य आहे. परिस्थिती काहीही असो, स्वतःची ओळख विकून न देणं हीच खरी ताकद असते. संयम हा शांततेचा पाय आहे. घाईत घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभराचा पश्चाताप बनतात, पण संयमानं घेतलेला निर्णय स्थैर्य देतो. क्षमा करणं म्हणजे विसरणं नव्हे, ती मनाला कटुतेपासून मुक्त करणं असतं. द्वेष मनात ठेवला की आपणच जखमी राहतो. समाधान ही अंतर्मनाची श्रीमंती. जे आहे त्यात अर्थ सापडला की कमीपणाची भावना राहत नाही. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, भीती असूनही पुढे जाणं होय. ज्यानं मनातलं थरथरणं जिंकलं त्याच्यासाठी बाहेरचं जग लहान वाटतं. स्वप्न पाहणं आवश्यक आहे, पण त्यासाठी जागेपणी मेहनत करणं त्याहून आवश्यक आहे. स्वप्न फक्त कल्पना राहू नयेत म्हणून सातत्य हवं. संघर्ष हा आयुष्याचा शिक्षक आहे. आरामात वाढ होत नाही, कठीण प्रसंगच आपल्याला घडवतात. वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. पैशानं बरंच काही मिळतं, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. विश्वास हा नात्यांचा पाय आहे. तो तुटला की नातं उभं राहत नाही. जरी शब्दाने ते टिकवायचा प्रयत्न केला तरीही. ज्यांनी आपल्या आयुष्यात हात दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं ही मोठेपणाची खूण आहे. धन्यवाद हा छोटा शब्द नात्यांना अधिक खोल करतो. आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा आहे. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस उशिरा का होईना पण स्वतःची वाट तयार करतो. नम्रता ही उंची टिकवण्याची कला आहे. झाड फळाने भरलं की सुकतं, तसंच माणूसही मोठा झाला की अधिक साधा झाला पाहिजे. सहनशीलता ही शांत शक्ती. रागांना निर्णय घेतले जातात, सहनशीलतेनं संबंध टिकतात. आशा ही अंधारातली ज्योत आहे. ती विझू दिली तर मन हारतं, ती जपली तर परिस्थिती बदलते. माणुसकी ही सर्वात मोठी ओळख आहे. धर्म, पद, संपत्ती या सगळ्यांच्या पलीकडं माणूस पण मोठा आहे. आयुष्य हे केवळ यश अपयशाची मोजदाद नाही, ते अनुभवांचा प्रवास आहे. प्रत्येक दिवसात थोडं शिकणं, थोडं देणं आणि थोडं हसणं हाच त्याचा खरा अर्थ आहे.